ही धनो ब्लॉक करणारी, पण बघा ना कशी झोपून राहते. विचारलं उठ म्हटलं तर म्हणे तुमच्यात एनर्जी, म्हणे आमच्यात एनर्जी नाही. बघा आता काय बोलावं आम्ही, आता काही हाईच नाही ना. बघा ना खुशाल झोपली, मस्त फिरायला जायचं आहे आम्हाला मस्त, आणि म्हणते तुमच्यात एनर्जी. असं कुठं राहतं का? फिरायला आलो, एनर्जी करावं लागते, कोणात एनर्जी नसते. असं थोडंसं गुदगोला केलं का ती उठते. मग आज काही व्हायलं नाही तिला, काय माहीत का बरं नाही व्हायलं. डिंग डिंग, ती उशी सोड. उशी कशाला घेते त्या हॉटेलवाल्यांची? उशी ती सोड, उशी त्यांची सोड म्हणा तिला उशी. आम्ही चाललो आहे मस्तपैकी बाहेर परत फिरायला, नटी नटांना बघायला. लय खतरनाक आज थंडी आहे. वडून घेता तुम्ही काय करू, घेऊ कसं घे. 1 मिनिट इकडे बघा तुम्ही. हे किती आहे? 2. कोण काढते फोटो? सर हा ती व्हिडिओ करते. ब्लॉग चाललाय. अरे मी राहिलो ना, काय सांगू सर. या डन. ओके बाय. थँक्यू. गोल्ड मॅन वाटेल ते. गोल्ड मॅन. अरे वा, लेट उतरू राहिलो. गुरु तेच ना. फार वेळ झालेला आहे तरी सुद्धा आम्ही चाललो आहोत. हे बघा ही किती हणत चालली मला. भरून आणायला पाहिजे तिचे पार्ट. नाही, आपण कॅरियर लावून आणायला पाहिजे. रॅली बघायला आले नव्हते. नाही ना काय राव. तर आम्ही मस्तपैकी खूप दऱ्यातून चाललो आहे. कुठं सर? त्र्यंबकेश्वरला ना. त्र्यंबकेश्वरला आम्ही काय ते ब्रह्मगिरी पर्वत चढत आहोत. किती फास्ट चालले ते ढग. ढग ढग. आम्ही आलेलो आहोत आता सकाळच्याच आमच्या त्या हॉटेलमध्ये, जिथे की आम्ही आता जेवण करणार आहोत, भोजनाचा आनंद घेणार आहोत, आस्वाद घेणार आहोत. जास्त भूक लागलेली आहे. चल मग जाऊ दे. खूप मस्त गोष्ट घडली. विषय असा आहे की आमच्याकडं जे काय म्हणत होते, वायफाय पासवर्ड आहे. आम्ही परत त्याच हॉटेलमध्ये आल्यामुळे आम्हाला तो वायफाय पासवर्ड भेटतो. इथे नेटवर्कला खूप इश्यू असल्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय की खूप वेळानंतर आम्हाला फुल नेटवर्क वापरण्याची संधी मिळती आहे. आणखी लक्ष्मीबाग. तर आमची पावभाजी इथे आलेली आहे. त्यानंतर असणारी ही आसनं. गलिच्छ नको बोलत जाऊ. नो बेटा. नो बेटा. डोरेमोन तू? शिजुका जस्ट नाटक करती झोपायचं. ती ऍक्च्युअली झोपली नाहीये. पण आता करेक्ट 12:01 झालेला आहे. तर आज तारीख आहे 4 मे 2025. तर उद्याचा सेशन उद्या कसं आजचा सेशन सकाळचा खूप छान राहणार आहे. तरी आम्ही खूप छान मज्जा करणार आहे. हा व्लॉग मी कंटिन्यू करणार आहे कारण आज मी जास्त व्लॉग बनवला नाही. आम्ही झोपाच खूप काढलाय महाबळेश्वरला येऊन. तर विषय असा आहे की जाऊ द्या. हा, खूप थकलो होतो आम्ही. आमचा इव्हेंटच एक्सरसाइजचा होता ना, सो त्यामुळे मी थकलेलो होतो. आम्हाला आरामाची खूप गरज होती. त्यामुळे दीदी आता ढोंग करती. पण बघा आमची दीदी नोबिता, काहीतरी बोलशील? नोबिता अभी सोने जा रही है.
गिली 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 बोल गायब हो जाओ. गायब हो जाओ. गायब झाला. गायब नाही झाला. हॅलो एव्हरीवन. तर खूप वेळानंतर आम्ही परत वापस आलेलो आहे. आमचे दात खूप छान असे जांभळे झालेत कारण आम्ही खूप छान असे जांभळं खाल्लेत. त्याचं क्रेडिट जातं या सरांना. तर हे सर आहेत संजय कमलाकर सर. हे सर फॉरेस्ट फॉरेस्ट ऑफिसर आहेत, महाबळेश्वरचे मेन इन्चार्ज आहेत. सरांनी आमच्यासाठी स्पेशली जिथं खूप छान असे जांभळं पिकलेले तिथं आमच्यासाठी किती वेळ थांबलेत आणि आम्हाला बोललं की तुम्ही नक्की घेऊन जा. आणि आमचे सर अशी झाडावर चढून जांभळं काढतायत. तर थँक्यू त्या सरांना पण. आणि थँक्यू सर, खूप खूप थँक्यू. ही दिदी आमची. मस्त झुंबा सेशन घेतलंय आज खूप कडक झुंबा सेशन झालेलं आहे. इतकं छान की लिटरली 600 लोक तरी तिथे आलेले असतील. खूप छान झुंबा सेशन झालं, योगा सेशन झालं. दुसरी गोष्ट, सर्वात महत्वाची गोष्ट की आमच्या मॅट हरवलेल्या आहेत. हो, खूप दुःख वाटतंय. चोरी झालेल्या आहेत आणि चांगल्या मॅट होत्या. चांगल्या मॅट होते म्हणजे आम्ही त्याच्यावर साधना आमची साधना वाया जाऊ नये, फक्त कोणी वापरू नये, कोणी आमची एनर्जी वापरू नये. तर गेले तर चांगलंच झालं. दुसरी गोष्ट, समजा आपली इतके पण मोह नसावे कोणत्या गोष्टीवर, ताबडतोब जरी निघून गेली तरी मन इंद्रिय एवढे ताब्यात असायला पाहिजे की त्याचं वाईट नको वाटायला. समाधान वाटलं पाहिजे. पण ठीक आहे, आमच्या मॅट चोरीला गेल्या. त्या चोरी याच्यासाठी गेल्या असेल, कदाचित त्यांच्याकडे मॅट नसतील आणि आम्हाला पण त्यातून एक लेसन भेटावं की कोणत्याच गोष्टीचं एवढं अट्रॅक्शन नसायला हवं. आणि ज्यांनी त्या मॅट घेतल्या आहेत, जर हा ब्लॉग जर त्यांनी पाहिला असेल, ज्यांनी आमच्या मॅट नेलेल्या आहेत, तर त्यांनी घरी जाऊन त्याच्यावर योगा करू शकता. समोर ठेवून बघा, दुसऱ्या मॅटवर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. फक्त करा, प्लीज योगा करा. थँक्यू. उतरलोय दोघी पण. धनुने खूप सारे फोटो काढलेत वेगवेगळ्या पोज मध्ये. फोटो नाही काढले मी, खूप सारे जांभूळ सुद्धा तोडले. इकडचे जांभूळ आयुर्वेदिक जांभूळ असे एवढे टिंगू टिंगू जांभूळ आहेत, खूप टिंगू टिंगू. तर हा आहे महाबळेश्वरचा व्ह्यू. विल्सन पॉइंट पासूनचा हा खूप छान व्ह्यू आहे. आम्ही खूप वेळ चाललेलो आहोत. मस्त आहे. आम्ही जेवण्यासाठी बसलोय. दुपारचे तब्बल 3:30 वाजलेत. आम्ही सध्या नीराच्या पुढे आहोत आणि तिथे वृंदावन नावाचं हॉटेल आहे. तिथे ही कीर्ती दिदी आरामात झोपती. जोशपूर्ण झुंबा सत्रात सामील होऊन उर्जेला नवा उत्साह तयार व्हा. तर आमच्या भोजनासाठी आगमन झालेलं आहे थाळ्यांचं. गिव मी माय पल्स. हा बोल ना, इथे ऑडियन्स वेट करते तुझ्या आवाजासाठी. नो, घसा बसलाय जरा. जास्त जांभळं खाल्ल्याचा परिणाम. सेल्फ सर्व्हिस. आळू मधलं उरलेलं सोपचा डब्बा. हे आहे या हॉटेलमधलं सोप. असं भरायची, अशी करकचून भरायची, अशी ठेवायची, अशी लॉक करायची आणि आपल्या पर्समध्ये ठेवून द्यायची. कीर्ती दे चष्मा. बाई तू चष्मा हरवती का? तुझा विषय असा आहे की हिचा चष्मा सारखा हरवत असतो. हिला किंमत नाही तिच्या चष्म्याची. अशा पद्धतीत आमच्या गाडीचा टायर पंक्चर झालेला आहे. फोन कर बरं.
जेवढा वेळ थांबाल तेवढी फुफ्फुस एक्सपांड होतील, ऑक्सिजन लेवल वाढेल. आमच्या सिटीमध्ये आलेलो आहोत. कीर्ती दिदी आणि मी कीर्ती दिदी आणि सर आणि मेघा दिदी त्यांच्या घरी चाललेत. मेघा दिदी चालली आता इथनं नागपूरला. तिला लिटरली 8 तासांचा प्रवास आहे. मी आणि पेरू दिदी आम्ही दोघी चाललोय घरी. आमच्या घर जवळ आहेत. माझा भाऊ घ्यायला आलाय आम्हाला. सो आम्ही चाललोय. भेटूया नंतर. बाय बाय बाय.